स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। हा व्हिडिओ आहे 4-5 दिवस अगोदरचा। माझं शूट करणं होतं पण मला टाईमच मिळत नाही एडिट करायला। आणि मुलीची तयारी वगैरे झाली, स्वामिनी पण उठली होती आणि इकडे आम्हाला 1-2 दिवसात परतवाड्याला जायचं होतं, त्यामुळे बाबांना डायसुद्धा करून दिलं। आणि बाबाचं आधीपासूनच कसं होतं, कधीच ते पांढरे केस राहूच नव्हते देत। आणि तुम्हाला माहीत असेल मिलिटरीवाले कसे पहिलेपासूनच स्ट्रिक्ट राहत असतात आणि त्यांना डिसिप्लिनमध्ये असतात नेहमीच। आणि आधीपासून त्यांना आम्ही चांगलंच बघितलं आहे, राहणीनं पण चांगलेच राहत होते, त्यामुळे मलासुद्धा त्यांना पांढरे केस झाले की मी त्यांची पण करून देते आणि नंतर मी पण करत असते। आणि त्यानंतर माझा नाश्ता वगैरे झाला आणि त्याने नाश्ता नेला आणि इथं स्वामिनी सगळं झाल्यावर स्वामिनी पण पुन्हा झोपून दिलं आणि इथं झोपले। तर तेवढ्या वेळात ती झोपली असली तर माझे कामं पण लवकर होतात। आणि इकडे मग त्यानंतर माझं पण मी काम आटपून घेतलं, त्यानंतर घरं वगैरे झाडले, पुसले आणि हे सगळं करत असताना आता मी थोडंसं ती झोपली होती, त्यामुळे घरातले बाकी पण मला घरातले पायपुसणी हे ते सगळं आज धुवून काढायचं होतं, त्यामुळे ते भिजू टाकलं अगोदर। आणि इथं बेसिन वगैरे क्लीन केली, त्यानंतर इथं कपडे पूर्ण पायपुसणी असतात ते मी भिजू घातले, म्हणजे 1-1.5 तास भिजले की चांगले निघतात। तर अगोदर माझ्याच घरी आणि बहुतेक सगळं बाकीच्यांच्या घरी पण असेल ते कापडी पायपुसणी राहायची, आतासुद्धा आहे माझ्या घरी। पण हे असे पायपुसणी आणल्यामुळे कसं ते स्टाईलहून घसरतसुद्धा नाही आणि कमी रेटमध्ये पण भेटले। आम्ही परतवाड्याहूनच आणलेले आहे, दवाखान्यात जात असल्यामुळे तिथून होलसेल आहे, तिथून आणले आणि होलसेलमध्ये कमी रेटमध्ये पण पडले आणि ते घसरतसुद्धा नाही। ते स्वामिनीची आंघोळ वगैरे झाली आणि तिची आंघोळ झाल्यावरती तिची तयारी करून देते। तुम्ही पाहतच असाल एवढी तिची मस्ती असते, तयारी करताना एका जागेवरती बसतच नाही। थोडंसं लावतं तर तिथं उभी राहते आणि मागच्या साईडनं सगळ्या तिच्या मोठ्या मुलीचेसुद्धा सामान ती बेडच्या मागं टाकून देते, एवढा कचरा तिथं जमतो। तर ती याच्या अगोदर तिचे पुस्तक वगैरे असेल, तिचा कंपास वगैरे असेल, ते सगळं ती मागं टाकून देते। आणि इथं तयारी झाली तर तिचं जर तयारी वगैरे झाली तर मला कसं तिला खाली पाठवायला बरं होतं। आणि आयुष्यातले हे जे मोमेंट आहे ना, ते पुन्हा कधी वापस येत नसतात, म्हणून त्यामुळे हे जे त्यांचं लहानपण आहे ते मला पण जगून घ्यावं लागतं त्यांच्यासोबत। हे लहानपण त्यांचं कधीच वापस येत नाही। आता तिला टिकली लावायला शांत बसते, ती बरोबर लावू देते टिकली जोपर्यंत, आणि लागन तर माझी टिकली ती कधी सोबत असली तर ती काढून टाकते आणि तिला म्हणत आहे सुंदर दिसते, ती बरोबर तशीच करून दाखवते। हाय गाईज, हाय कर, हाय, डोळे दाखव तुझे, दीदीला डोळे दाखव तुझे, जीभ दाखव तुझी, जीभ, हां जीभ आहे स्वामिनीला। अरे बापरे तशी कोण ओढून येते, हे बाई दीदी आहे, दीदी पाहते तुला, हे मावशी पाहते, जीभ दाखव त्यांना, जीभ दाखव, हां जीभ दाखवली बाई ना, जीभ दाखव। तिला नंतर दुकानात पाठवून दिलं आणि मी लागली आपल्या कामाला, स्वच्छतेला। कारण हाच तो टाईम असतो की ती लवकर येईपर्यंत मला सगळं लवकर आटपून घ्यावं लागतं कामं। आणि इकडे मी दोन्ही बाथरूम घासले, हे पण आणि तिकडचं पण। आणि हे करताना कसं आपल्यालाच कसं स्वच्छता केली तर आपल्यालाच घरात चांगलंसुद्धा वाटतं। 4-5 दिवसातून सगळेच मला वाटतं बायांना आपलं संडास बाथरूम वगैरे सगळं स्वच्छता करावंच लागतं आणि त्यामुळे आपल्यालासुद्धा चांगलं वाटतं। आधी माझ्या भावाची तब्येत जेव्हा चांगली होती तर मला हे कामं, घरातले बाकी स्वच्छतेचे कामं माझ्याकडे नव्हते आणि ते पूर्ण घर स्वच्छ करून ठेवायचे। आणि मी इथं नव्हती, जेव्हा सासरी होती तिकडे, तेव्हा पण ते घरात आई बिमार होती, त्यांनी सगळं त्यांचं केलं होतं, पण ते घर एवढं स्वच्छ ठेवत होते की कोणी म्हणणार नाही की इथं बाई म्हणजे नसेल की स्वच्छता करायला, एवढं घर स्वच्छ ठेवत होते। आणि त्यानंतर मी आली आणि नंतर मला पण त्यांची मदत झाली। पण आई वारल्यानंतर त्यांना पण 2-3 वर्षानंतर त्यांना पण पॅरालिसिस झाला आणि त्यानंतर त्यांचा दवाखाना वगैरे चालू झाला। मला आता 1-1.5 तास होतच होता, कारण हे हिचे संडास बाथरूम धुता मला घरात जाऊन मला बाबांचासुद्धा बघावं लागतं।
आणि तिकडे पण पाहिलं. त्यानंतर 1-1.5 तास कसा निघून गेला माहिती नाही पडला. आणि नंतर कपडे पण धुवायला घेतले. ती आज बरेच वेळ थांबली, नाही तर ती थांबत नाही. पण खाली दुकानात गेली तिथंसुद्धा ती त्रास देते. आणि तिला आता सगळं समजतं, तर मी सरळ जाते आणि तिचे बिस्किटचे पुडे वगैरे हातात घेते आणि बाहेर निघायला पाहते. म्हणजे ती सुद्धा म्हणत असत, तर नाव तिचं आहे दुकानावर, तर तीसुद्धा म्हणत असत जसं माझंच दुकान आहे म्हणून. आणि हक्कानं जाते आणि ते हातात पुडे वगैरे घेते. पण कसं ते सध्या जास्त प्रमाणात खाणं ते सुद्धा बेकार आहे. तर त्यामुळे तिला जास्त तिथं थांबूसुद्धा नाही देत. पण ती आज थांबली. मला तर वाटतं कोणी तिला आज बघायला होतं, म्हणजे शाळा असते तर त्यामुळे तिला कोणी येते आणि तिथं बघते. त्यामुळे ती राहिलीसुद्धा. इतक्या शिवून आणल्या होत्या नवीन. आणि ती खेळायलासुद्धा लागली होती वर आल्यावर. मुलगीसुद्धा शाळेतून आली होती. आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ते टाक बरोबर. दुसरी ते नाही, ते वाली. होऊन